सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारे अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे आज आपण इथे हे पोह्यांचे स्पंज डोसे तयार करणार आहोत किंवा तुम्ही याला पोह्यांची आंबोळीसुद्धा म्हणू शकता. अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता 10 ते 15 मिनिटात ही अशी मस्त जाळीदार, मऊ आणि लुसलुशीत अशी आंबोळी बनवून इथे तयार होते आणि त्यासोबत खाण्यासाठी इथे आपण ओल्या नारळाची चटणीसुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे जाड पोहे वापरतो ना, तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने याला चांगलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. यातलं सर्व काळपट पाणी काढून टाकायचं. पोहे चांगले स्वच्छ धुवून त्यातलं सर्व पाणी आपल्याला निथळवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. बारीक जाड कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण पोहे आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीने बरोबर 1 वाटी यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे किंवा दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकाचा सुद्धा इथे वापर करू शकता. त्यानंतर 1 वाटी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. अगदी साधं सोपं प्रमाण आहे. 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि त्यासाठी सुरुवातीला यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. नाश्त्यासाठी आपण नेहमी कांदे पोहे बनवत असतो, पण अशा पद्धतीने पोह्यांची ही आंबोळी किंवा स्पंज डोसा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. अगदी मस्त मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असा बनवून तयार होतो. आता हे बघा, यामध्ये सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी घातलेलं होतं. हे मिश्रण आपल्याला थोडंसं भिजत ठेवायचं आहे. थोडं मिश्रण घट्ट वाटतंय, तर पुन्हा इथे मी अर्धी वाटी यामध्ये पाणी घालणार आहे. तर टोटल इथे आपण 1.5 वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता परत एकदा याला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झालं, की त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 5 मिनिटांसाठी याला असंच भिजत ठेवायचं आहे. म्हणजे यातला रवा आणि पोहे अगदी छान व्यवस्थित असे भिजले जातील. तर झाकण ठेवून देऊ. तोपर्यंत आपण खाण्यासाठी चटणी पाहूया. त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 4 चमचे इथे मी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक छोटी वाटी इथे मी ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालूयात. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक इथे करू शकता. त्यानंतर थोडीशी हिरवीगार आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता थोडंसं पाणी घालायचं आहे सुरुवातीला किंवा मग नंतर लागेल तसं तुम्हाला चटणी किती घट्ट किंवा पातळ हवी त्या पद्धतीने पाणी घालून मिक्सरमधून याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी फार घट्ट अशी ही चटणी ठेवणार नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडीशी पातळ अशी चटणी इथे मी करून घेतलेली आहे. आता त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. वरून छान तडका द्यायचा आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घालून छान वरून यावर फोडणी घातलेली आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी झटपट अशी आपली ओल्या नारळाची इथे ही चटणी बनवून तयार झालेली आहे. आता ही चटणी आपली तयार आहे. साईडला ठेवून देऊया आणि लगेच आता आपण पुढची कृती पाहूयात. तर अगदी 5 मिनिटच मी याला फक्त भिजत ठेवलं होतं. बघू शकता जे मिश्रण आहे ना, ते थोडंसं घट्टसर झालेलं आहे. हे बघा या पद्धतीने. कारण यामध्ये आपण रवा आणि पोहे घातलेले आहेत. दोन्ही छान फुलल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्टसर होतं. आता याला आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं इथे मी घेतलेलं आहे. आता 2 बॅचेसमध्ये मी याला वाटून घेणार आहे. एकाच बॅचमध्ये सुद्धा वाटू शकता. पण पोहे घातलेले आहेत ते अगदी छान पटकन असे बारीक होत नाही. त्यामुळे 2 बॅचेसमध्ये थोडं-थोडं करून मी घालणार आहे. आणि पुन्हा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यातलं थोडं पाणी मी यामध्ये घालते आणि उरलेलं पाणी दुसऱ्या बॅचमध्ये घालणार आहे. मिक्सरमधून याला अगदी स्मूथ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता दुसरी बॅच देखील मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. उरलेलं पाणी यामध्ये घालूया आणि याला सुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सर्व बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे. फार पाणी इथे वापरलेलं नाही आहे मी. फक्त हे जे मिश्रण आहे ना, हे वाटण्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि सुरुवातीला आपण हे भिजवण्यासाठी 1.5 वाटी पाणी वापरलं होतं. म्हणजे टोटल इथे आपण 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. हे बघा, तर चमच्याने याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अगदी छान अशी आपण याची आंबोळी किंवा स्पंज डोसा तयार करतोय. तर खूप जास्त पातळ असं आपल्याला हे बॅटर नको आहे. अशा पद्धतीचं थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. म्हणजे थोडी जाडसर अशी आपण इथे ही आंबोळी तयार करणार आहोत. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. तर पोहे खाण्याचा अर्धा छोटा चमचा यामध्ये मी सोडा घातलेला आहे.
आणि थोडंसं पाणी घालून याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्वात शेवटी घालायचा आहे सोडा, म्हणजे आंबोळी छान जाळीदार अशी तयार होते. हे बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. सोडा छान ॲक्टिवेट झाला. आता लगेच आपण याची आंबोळी तयार करायला घेऊया. तर गॅसवर इथे मी एक कास्ट आयर्नचा तवा म्हणजेच बिडाचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा चांगला कडकडीत असा इथे मी गरम करून घेतलेला आहे. थोडंसं ब्रशने तेल लावून घेतलं आणि त्यानंतर एक पळी आणि वरती थोडंसं यावर बॅटर घातलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे. फार पातळ असे याचे डोसे आपल्याला करायचे नाही. आपण इथे आंबोळी किंवा स्पंज डोसा तयार करतोय तर तो थोडासा जाडसरच असतो आणि अगदी लो फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे. वरच्या साईडने छान सुकल्यानंतर थोडंसं इथे तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तुपाचा सुद्धा इथे वापर करू शकता. आता साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि याला पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा दोन्ही साईडने अगदी मस्त असं हे भाजून घेतलेलं आहे इथे मी. हे बघा बघू शकता तुम्ही आणि मस्त जाळीदार असे आपले इथे हे पोह्यांचे डोसे किंवा आंबोळी बनवून तयार झालेले आहे. ओल्या नारळाच्या चटणीसोबत चवीला खूप छान लागतात. नेहमी कांदे पोहे बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने रवा आणि पोहे वापरून झटपट अशी तुम्ही ही पोह्यांची आंबोळी किंवा डोसे तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.